नमस्कार, मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅलेंजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या डेली चॅलेंजिंग 30 दिवसाचा डेली चॅलेंजिंग व्हिडिओचा चॅलेंज चालू आहे. तर आज आहे त्या व्हिडिओ चॅलेंजचा 8वा दिवस. तर हे बघा, आज हे माझं काम, हे इकडे तूर ठोकून ठेवली, तिला उडवायचं आहे. पूर्ण दाणे साईडला करायचं, कुट्टी पडलेली आहे. आता कुठे वापरते ना कोकराला पलटावला. घर 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 पुरं कूट तयार करीसन ठेवलं आहे. ते आता ठोकीसन म्हणजे मेंदाने पण काढीसन ठेवले, पण हिच्यात शेंगा राहिल्या की ज्या ठोकाल्याने त्या काढीसन ठेवताय आता आम्ही. या पुऱ्या शेंगा आहे. घरे धीरे चालले रे आपो. कूलर पाहिजे रे सर. आणि हे इकडचं कूट हे आमच्या बकऱ्यांच्यासाठी हवाने घेतले. जोय राखू हाकू मग. मी पण बकरी काढू जाडके आता. अगं कमी लेंदी निकलते की दुपार के सकाळ झाड्या घडते ना वाक्यामुळे. सकाळी निकलते की 2 टप 2 टप डायरेक्ट 2 टप 3 टप क्या अगं कमी क्या कर बे वो तोरी उसन बे. संपलं बाई. बकरीचा वाडा झाडाला आता जाणं आहे तिकडे. ते माय पप्पा ते तुरीने उफणताय तरी जाणं आहे, कारण की ते पण मेन काम आहे. देवाचा काही भरोसा नाही आहे अवकाळी पावसाचा, त्याच्यामुळे ते काम निपटवून घेत आहे आता. तर आज ते खूप दिवस झाले आणि ठोकून. चला जाऊ आपण पण तिकडे. हात वगैरे धुवून घेतो मग जातो तिकडे. हे बघा पूर्ण स्वच्छ करून घेतलं.
मी सर्व बकरीचा वाडा वगैरे झाडून माझ्या पप्पांकडे ते तुरीची गोंटी आहे अजून एक, ते पण सर्व सेटअप म्हणजे तूर उपण्याचं सर्व सेटअप करून घेतलं आम्ही माझ्या पप्पांबरोबर मिळून. आता गावाकडे एक फेरी मारून येतो आता, कारण की वाजले 11 वाजले ना. आता ढोर जात आहे आता सर्व रानात, मग एखादी ढोर फाकून जातो तिकडे गावाकडे, मग आम्ही इकडे कामात लागून जाऊ आणि मग तिकडे कोणी जाणार नाही, म्हणून एक फेरी तिकडे पण मारून येतो. सोबत मयूर पण येतो आहे, मयूरला सुट्टी म्हणून. चला जाऊन येतो तिकडे पण. इकडे आले गावाकडे, रॉयल शेतकरी फवारणी करत आहे शेणत्या शेतामध्ये. हे इकडच्या शेतामध्ये आहे ना हे, तर तिकडे काही टेन्शन नाही आपल्या शेताकडे, कारण की हे लक्ष ठेवून घेतात. त्यामुळे चला तरी पण एक फेरी मारूनच येतो. हे बघा आता आला इकडे, ते तिकडे फवारणी करताय, ते आहे इकडे, तर मग काही टेन्शन नाही आहे लक्ष ठेवायला एवढं, म्हणजे तिकडे निवांतपणे काम करू शकता आम्ही तूर उपण्याचं. इतने दाने निकलने के बाद में शिवे बने थे. पंखा कितना धीरे दिख रहा मोबाइल में. आता हे तुरीचं काम होतं पूर्ण निघतवलं, उडायचं ठेवलं एकदम भारी. आता हे जो शेंगा आहे ना, आता शेंगा साईडला काढून ठेवले या, आता सुकाल्या. आता वाजले दुपारचे 12 साडेबारा वाजले, हे सुकवू देता. मग 3-4 वाजता परत यांच्यावर पण ठोकून टाकू, एकदम काडीने पूर्ण ठोकून टाकू. हे बघा पोतडी भरून ठेवून आला मी अर्धी, हे असेच पूर्ण चक केले आता. आणि हे बच्चांसाठी कूट काढलं आहे, बकरीच्या पिल्लांना कूट लागतं ना, पूर्ण कूट. हे पण स्टोअर करून ठेवतो. ते कुट्टीची खोली मी साफसफाई केली आहे, त्यामध्ये ठेवणार. हा मग एकदा लिखदा आता वाजले 3:30 वाजले. आता इकडे वावरात आला आहे, इकडे गावाकडच्या, कारण इकडे फेरी मारायला सकाळपासून तिकडचं काम चालू होतं. मग तिकडचं काम पूर्ण संपलं. आता 3:30 वाजता हातपाय तोंड धुवून मस्त चहा वगैरे नाश्ता पाणी करून इकडच्या शेतात आलं आहे. आता इकडे पूर्ण टाईम म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत रात होते, तोपर्यंत इकडे थांबावं लागते हे ढोरांकरता, कारण की गहू खाऊन घेताना त्याच्याकरता राखणदारी करणे आता इकडे पूर्ण संध्याकाळपर्यंत. आता आणि तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत आपला 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये सपोर्ट करताय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय, यासाठी तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. तर असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो आपल्या खेड्यात लेड्या चॅनलला आणि आपल्या 30 दिवसाच्या चॅलेंजला पण. जय शिवराय मित्रांनो, नमस्कार, जय श्रीराम, बाय. मग चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण उद्या.